नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर जानेवारी महिन्याचं स्टडी टार्गेट जे आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. तर डिसेंबरचे जे स्टडी टार्गेट होतं, आय होप तुम्ही सर्वांनी ते चॅप्टर जे असतील ते कंप्लीट केलेले असतील. तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला फक्त चॅप्टरचं जे टार्गेट आहे ते तुम्हाला मी देतो आणि आपल्या मेंटॉरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला डेली स्टडी टार्गेट त्या चॅप्टरमधील महत्त्वाचे जे सब पॉईंट्स असतील हे आपण क्लिअर करत असतो. तर त्याचे सुद्धा प्रवेश जे आहे ते तुम्हाला आजपासून आपण ओपन करतोय. तर जे कोणी इंटरेस्टेड असतील मेंटॉरशिप प्रोग्राममध्ये एनरोल करण्यासाठी त्यांनी नक्कीच एनरोल करून घ्या. तर आता सुरुवात करूया. हे जे स्टडी टार्गेट आहे हे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी आणि कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी आहे, म्हणजे एकत्रितरित्या हे बनवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला दोघांना सुद्धा त्याचा फायदा जो आहे हा 100% होईल. ठीक आहे. तर आता कोणते चॅप्टर्स तुम्हाला या महिन्यामध्ये क्लिअर करायचे ते बघून घ्या. तर पुढे जाण्याआधी आपले ॲडमिशन जे आहेत ते आपले ओपन झालेले आहेत. जर तुम्ही इच्छुक असाल या मेंटॉरशिप प्रोग्राममध्ये एनरोल करण्यासाठी तर तुम्ही निश्चितपणे याच्यामध्ये एनरोल करू शकता. तर याच्यामध्ये काय होतं, जे मी तुम्हाला आता चॅप्टर सांगतोय त्या चॅप्टरमधले जे सब पॉईंट्स असतील, भले तुम्हाला जर नियोजन बनवता येत नसेल, काय करायचं आहे मला प्रत्येक दिवशी ते जर तुम्हाला बनवता येत नसेल तर तुम्ही या मेंटॉरशिप प्रोग्राममध्ये नक्कीच एनरोल करून घ्या आणि टार्गेट समोर ठेवून त्या दिवशी तुम्हाला जे सांगितलेले चॅप्टरमधील मुद्दे असतील ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे. तर चॅप्टरने आहे तुम्हाला जीएसचे जे असतील ते तुम्हाला डेली स्टडी टार्गेट जे असतील ते त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातात. प्लस दुसरं जे आहे ते तुमचे डाऊट सेशन, काही तुम्हाला एखाद्या मुद्द्याबद्दल जर डाऊट असेल किंवा एखादा मुद्दा जर तुम्हाला सापडला नाही तर त्याची माहिती जी असते तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये आपण देतो. एक्स्ट्रा व्हॅल्यू इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये आपण अवेलेबल करून देतो आणि याची फीस फक्त 100 रुपये फी प्रति महिना आपण घेतोय. फक्त 100 रुपये याची फीस जी आहे ते आपण जे आहे ते तुमच्याकडून घेतोय, की जेणेकरून तुम्हाला कमीत कमी फीजमध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला जे आहे ते मिळून जाईल. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, डेली स्टडी टार्गेट प्लस जे काही संदर्भ पुस्तके तुमच्याकडे आहेत आणि प्लस PYQ आहे, हे जरी तुम्ही फॉलो केलं तरी सुद्धा तुमची पूर्व परीक्षा जी आहे ती आरामामध्ये निघून जाईल. ठीक आहे. लक्षात ठेवा, जितका जास्त वेळ संदर्भ पुस्तकांमध्ये घालवाल, जितका जास्त वेळ तुम्ही PYQ सोडवण्यामध्ये घालवाल, म्हणजे आपले डेली स्टडी टार्गेट फॉलो करून तुम्हाला निश्चितपणे सक्सेस जो आहे हा 100% मिळून जाणार आहे. तर तुम्हाला प्रवेश कसा घ्यायचा आहे, तर 9175004691 हा आपला नंबर आहे, UPI क्रमांक आहे हा 9175004691. या UPI क्रमांकावरती तुम्हाला पे करायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट जो आहे हाच आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 9175004691. या तुम्हाला क्रमांकावरती तुम्ही जो पे केलेला स्क्रीनशॉट असेल तो स्क्रीनशॉट काढून तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला पाठवायचा आहे. तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये जे आहे हे ऍड केलं जाईल. तर सर्वांना मी जे कोणी आज करतील एनरोल त्यांना मी उद्या ग्रुपमध्ये ऍड करेन सर्वांना. सो कोण इच्छुक असतील त्यांनी निश्चितपणे जॉईन करा. तुम्हाला निश्चित त्याचा फायदा जो आहे हा 100% होईल. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला आता इतिहास विषय आपण घेतोय. तर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास आहे आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. सांगताना दोघांना सुद्धा कॉमन सांगतोय. तर प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये मगध साम्राज्य, मौर्य साम्राज्य आणि मौर्योत्तर काळ हे 3 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये मुघल काळ, मुघलकालीन प्रशासन, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन हे तुमचं दुसरा चॅप्टरचं टार्गेट राहील मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये. आणि सूर घराणे हा तिसरा चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील. म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला या जानेवारी महिन्याच्या एंडिंग पर्यंत 3 चॅप्टर पूर्ण करायचे आहेत. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा तुम्हाला एकूण 3 चॅप्टर जे ते पूर्ण करायचे आहेत. आणि आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास हे राज्यसेवेच्या पूर्वला पण आहे, कंबाईनला पण आहे. फक्त राज्यसेवेच्या पूर्वला जे कोणी देणार आहेत त्यांनी प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास करा आणि राज्यसेवा आणि कंबाईन जे आहेत ते आधुनिक भारताचा इतिहास आणि मराठी इतिहास हे तुम्हाला कॉमनच आहे. तर याच्यामध्ये आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ, ट्रेड युनियन चळवळ, क्रांतिकारी चळवळ आणि सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ हे जे 5 चॅप्टर्स आहेत हे आपल्याला क्लिअर करणं जानेवारी एंडिंग पर्यंत गरजेचं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यामुळे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला फक्त आता 4 महिने आपल्याकडे बाकी आहेत आणि कंबाईनसाठी जवळपास 5-5.5 महिन्याचा अवधी मिळतोय. तरी सुद्धा आपण राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेपर्यंत जास्तीत जास्त कंबाईनचा सिलेबस जो आहे आपण क्लिअर करणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर हे तुमचं चॅप्टरचं टार्गेट आहे इतिहासाच्या. तर इतिहासाला संदर्भ पुस्तक कुठले वापरायचे आहेत? प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी विठ्ठल पुंगळे आणि लुसेंट जीकेचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. लक्षात ठेवा. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी विठ्ठल पुंगळे आणि लुसेंट जीकेचं पुस्तक वापरायचं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल कठारे आणि गाठड्यांचं पुस्तक वापरायचं आहे. आणि भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन, ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स यांचे पुस्तक तुम्हाला वापरायचे आहेत. आता हे जे तुम्हाला सगळे सांगितलेले चॅप्टर्स आहेत, आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ, ट्रेड युनियन चळवळ, क्रांतिकारी चळवळ आणि सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ, हे महाराष्ट्राचा इतिहास प्लस आधुनिक भारताचा इतिहास याचं कंबाईन करून तुम्हाला हे सगळे चॅप्टर्स वाचायचे व्यवस्थितरित्या. ठीक आहे.
तर हे तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचं आहे. आणि आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला ह्या प्रत्येक चॅप्टरमधले प्रत्येक दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, कुठले मुद्दे वाचायचे आहेत हे आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही त्या दिवशी स्टेप बाय स्टेप, ठीक आहे, हळूहळू तुमचा जो चॅप्टरचा सिलेबस जो आहे जानेवारीचा तो तुम्ही क्लिअर करू शकाल. त्याच्यामुळे निश्चितपणे तुम्ही एनरोल करून घ्या. तरी झालं इतिहासाचं टार्गेट. पुढचा विषय आहे भूगोल. तर भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल आपल्याला 3 विषय आहेत. तर महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राची भूगर्भ रचना, महाराष्ट्राची नदी प्रणाली आणि महाराष्ट्राची मृदा प्रणाली हे 3 चॅप्टर्स आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलाची ह्या एंडिंग पर्यंत क्लिअर करायचे आहेत. भारताच्या भूगोलासाठी भारताची नदी प्रणाली आणि भारताची मृदा प्रणाली, ठीक आहे. तर हे नदी प्रणाली आणि मृदा प्रणाली फक्त 2 चॅप्टर जे आहेत ते भारताचे तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. आणि जगाच्या भूगोलामधून वारे हा एक चॅप्टर तुम्हाला क्लिअर करायचा आहे, ठीक आहे. तर आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला यातले सगळे सब पॉईंट्स डेलीच्या डेली सांगण्यात येतील. फक्त तेवढंच तुम्हाला करायचं आहे. तर यासाठी संदर्भ पुस्तक तुम्ही कुठले वाचणार आहे? महाराष्ट्राच्या भूगोलासाठी A.B. सौदी, कोळंबे किंवा दिस्तंपैकी कुठले एक पुस्तक वापरा. भारताच्या भूगोलासाठी कोळंबे किंवा दिस्तंपैकी एक पुस्तक आणि माजिद हुसेनचं पुस्तक इथं वापरायचं आहे. आणि जगाच्या भूगोलासाठी A.B. सौदींचं पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे. तर हे भूगोलाचे चॅप्टर्स आहेत, हे तुम्हाला जानेवारी एंडिंग पर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पूर्ण करायचे आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे राज्यशास्त्र आणि पंचायत राज. तर राज्यशास्त्रामध्ये बघा, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, घटना दुरुस्ती, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, भारताचा महान्यायवादी आणि राज्याचा महाधिवक्ता असे टोटल 7 चॅप्टर जे आहेत आपल्याला जानेवारी महिन्याच्या एंडिंग पर्यंत राज्यशास्त्र आणि पंचायत राज मधले क्लिअर करायचे आहेत. लक्षात ठेवा, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, घटना दुरुस्ती, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, भारताचा महान्यायवादी आणि राज्याचा महाधिवक्ता, टोटल 7 चॅप्टर्स तुम्हाला ह्या एंडिंग पर्यंत क्लिअर करायचे आहेत. आणि पंचायत राज मधून ग्रामपंचायत आणि पंचायत समिती हे 2 चॅप्टर्स तुम्हाला या महिन्याच्या एंडिंग पर्यंत क्लिअर करायचे आहेत, ठीक आहे. तर राज्यशास्त्रासाठी संदर्भ पुस्तकं वापरायचे आहेत एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबे यांचं. आणि पंचायत राजला किशोर लोटेचं संदर्भ पुस्तक तुम्ही वापरू शकता, ठीक आहे. किशोर लोटेचं संदर्भ पुस्तक तुम्ही इथं वापरायचं आहे पंचायत राजसाठी. तर एवढेच चॅप्टर्स आपल्याला करणं कंपल्सरी आहे आणि गरजेचं आहे, तरच तुमचा सिलेबस जो आहे तो पूर्ण होणार आहे. लक्षात ठेवा, चॅप्टरची संख्या भले जास्त असली तरी सुद्धा याला दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही जर तुम्हाला पूर्वपरीक्षा काढायची असेल तर, ठीक आहे. तरी झालं राज्यशास्त्र आणि पंचायत राजचा सिलेबस जो की आपल्याला जानेवारी एंडिंग पर्यंत क्लिअर करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्रामध्ये एकूण 3 चॅप्टर्स आपल्याला क्लिअर करायचे आहेत. एक म्हणजे सार्वजनिक वित्त, दुसरा म्हणजे आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना आणि तिसरा म्हणजे भारतीय कर संरचना. हे एकूण 3 चॅप्टर जे आहेत ते आपल्याला जानेवारी एंडिंग पर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायचे आहेत. सार्वजनिक वित्त, आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना आणि भारतीय कर संरचना. तर यासाठी संदर्भ पुस्तकं किरण देसलेंचा भाग 1 आणि रंजन कोळंबेची संदर्भ पुस्तक वापरायचे आहेत. आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला डेली ह्या सार्वजनिक वित्तमधले दररोज काही ठराविक पॉईंट्स तुम्हाला वाचण्यासाठी तुम्हाला दिले जातील. तुम्हाला तेवढेच पॉईंट्स त्या पुस्तकातून करायचे आहे. सगळा चॅप्टर एकदम तुम्हाला संपणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप हळूहळू जायचं आहे, लक्षात घ्या. एकदम जर क्लिअर तुम्हाला प्रेशर येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे जे कोणी आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये ऑलरेडी डिसेंबरला जॉईन आहेत, तुम्ही त्यांचे फीडबॅक जे आहे हे कम्युनिटीच्या पोस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला तर जानेवारीच्या बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं प्रोसिजर सर्वांनी फॉलो करा. पण निश्चितपणे हे चॅप्टर जे आहे ते तुम्हाला पूर्ण करावेच लागतील जानेवारी एंडिंग पर्यंत. संदर्भ पुस्तक सांगितले, चॅप्टरचे नाव सांगितले, तुम्हाला पूर्ण करायचं आहे. पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानामध्ये आपल्याला वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, मानवी आरोग्यशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र असे विषय आहेत. तर वनस्पतीशास्त्रामध्ये 2 चॅप्टर पूर्ण करायचे आहेत. एक म्हणजे उच्चवर्गीय वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आणि दुसरा म्हणजे वनस्पतीमधील श्वसन, रेस्पिरेशन इन प्लांट्स. हे 2 चॅप्टर वनस्पतीशास्त्रामधले. प्राणीशास्त्रामध्ये प्राणी उती हा एक चॅप्टर क्लिअर करायचा आहे. मानवी आरोग्यशास्त्रामध्ये एकूण 2 संस्था क्लिअर करायच्या, श्वसन संस्था आणि उत्सर्जन संस्था. ह्या 2 मानवी श्वसन संस्था, या 2 संस्था ज्या त्या क्लिअर करायच्या, श्वसन आणि उत्सर्जन. भौतिकशास्त्रामध्ये 2 चॅप्टर पूर्ण करायचे आहेत, कार्य, ऊर्जा आणि शक्ती, बल आणि दाब. हे 2 चॅप्टर तुम्हाला पूर्ण करायचे जानेवारीच्या एंडिंग पर्यंत. आणि रसायनशास्त्राचे एकूण 2 चॅप्टर पूर्ण करायचे आहेत. एक म्हणजे द्रव्याची संकल्पना, मापन आणि रासायनिक वर्गीकरण, संयुगाची निर्मिती आणि रासायनिक बंध. हे 2 चॅप्टर केमिस्ट्रीचे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत जानेवारीच्या एंडिंग पर्यंत. तर कशातून पूर्ण करणार? दीपस्तंभ पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक, भस्केचं सामान्य विज्ञानचं पुस्तक आणि लुसेंट पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक तुम्हाला वापरून हे सामान्य विज्ञानचे हे सांगितलेले चॅप्टर्स आहेत हे व्यवस्थितरित्या तुम्हाला पूर्ण करायचे आहेत, ठीक आहे. आणि याच्यातले सब पॉईंट्स हवे असतील तर आपला मेंटरशिप प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता. पण हे चॅप्टर्स तुमचे जानेवारी एंडिंग पर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये हे तुमचे पूर्ण व्हायला पाहिजेत, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे पर्यावरण. हा फक्त राज्यसेवेच्या मुलांसाठी आहे, कंबाईनच्या मुलांनी करण्याची गरज नाही. पर्यावरणामध्ये एकूण 3 चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. एक म्हणजे परिस्थितिकी काही मूलभूत संकल्पना, दुसरा परिस्थितिकीय अनुक्रमण
आणि तिसरा महत्त्वाच्या परिसंस्था. हे 3 चॅप्टर्स तुम्हाला ॲट एनी कॉस्ट जानेवारी एंडिंग पर्यंत पूर्ण करायचे आहेत. संदर्भ पुस्तक तुषार घोरपडेचं एक जरी संदर्भ पुस्तक वापरलं तरी सुद्धा तुम्हाला इनफ आहे. एक तरी चांगलं करून परीक्षेला जाणं आपल्याला गरजेचं आहे, लक्षात ठेवा. तर हे 3 चॅप्टरचं टार्गेट राहील जे की जानेवारी एंडिंग पर्यंत तुम्हाला पूर्ण करायचे आहे कसल्याही परिस्थितीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे विषय आहेत चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता. आता हे राज्यसेवेला पण आहे आणि कंबाईनला पण आहे. ठीक आहे. तर डिसेंबरच्या आपण टार्गेटमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या चालू घडामोडी तुम्हाला मी करायला सांगितलेल्या. आता जानेवारी एंडिंग पर्यंत तुम्हाला ह्या 3 महिन्याच्या चालू घडामोडी क्लिअर करायच्या आहेत. एक म्हणजे एप्रिल 2023, मे 2023 आणि जून 2023. ह्या 3 महिन्याच्या चालू घडामोडी ज्या आहेत ह्या तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत. एप्रिल 2023, मे 2023 आणि जून 2023च्या चालू घडामोडी कशातून करणार? परिक्रमाचं मॅगझिन, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक आणि JK टुडे नावाची वेबसाईट आहे, तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही हे सगळ्या गोष्टी क्लिअर करू शकता. ठीक आहे. प्लस एक्स्ट्रा व्हॅल्यू इन्फॉर्मेशन सुद्धा मी मेंटरशिप प्रोग्राममध्ये देणार आहे. जे कोणी जॉईन होतील त्यांना निश्चितपणे समजून जाईल कशा प्रकारे आपण जाणार आहे. नंतर गणितासाठी लसावी आणि मसावी, वयवारी आणि सरळरूप देणे म्हणजे बॉडमॉस म्हणजे त्याला सिम्प्लिफिकेशन आपण म्हणतो सरळरूपला. तर हे 3 चॅप्टर्स तुम्हाला गणिताचे क्लिअर करावे लागतील जानेवारी एंडिंग पर्यंत. कशातून करणार? सचिन ढवळेचं पुस्तक वापरा किंवा संदीप आरगडेचं पुस्तक वापरा. जे तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल त्या दोघांपैकी कुठलेही तुम्ही वापरू शकता. पण सारखी याची प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. बुद्धिमत्तासाठी कालमापन किंवा कॅलेंडर आणि नातेसंबंध हे 2 चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करायचे जानेवारीच्या एंडिंग पर्यंत. ठीक आहे. कशातून करणार? सचिन ढवळेचं पुस्तक किंवा संदीप आरगडेचं पुस्तक. ह्यातून तुम्ही कुठलंही वापरा आणि पण याची सारखी प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे जे चॅप्टर्स तुम्हाला सांगितलेले आहेत हे जे आता हे 3 तरी करणं गरजेचं आहे. प्रत्येक महिन्याला तुम्हाला 3-3 करावं लागेल म्हणजे वर्ष 1.5 वर्षाचं तुमचं क्लिअर आउट होऊन जाईल. ठीक आहे. एप्रिल 2023, मे 2023, जून 2023 कुठेही एका जरी तुम्ही स्टेपला हुकला एखादा सब्जेक्ट तुमचा मागं राहू शकतो. त्याच्यामुळे स्टडी टार्गेट मनापासून आपले फॉलो करा. मेंटरशिप प्रोग्राममध्ये सर्वांनी एनरोल करून घ्या. निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा जो आहे तो 100% होऊन जाईल. ठीक आहे. तर हे चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ताचं टार्गेट आहे. तर ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रवेश आपले ओपन झालेले आहेत डेली स्टडी टार्गेटच्या मेंटरशिप प्रोग्रामसाठी. तर उद्यापासून तुम्हाला हे डे टू डे तुम्हाला चॅप्टर निहाय डेली स्टडी टार्गेट आपल्या ग्रुपमध्ये मिळून जातील. त्याच्यामध्ये जर तुम्हाला कुठला मुद्दा सापडत नसेल तर तुम्ही मला डायरेक्टली पर्सनली मेसेज करू शकता. तुमचे डाऊट असेल ते आपण क्लिअर करण्यात येतील. एक्स्ट्रा व्हॅल्यू इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला मिळेल. याची फीस फक्त 100 रुपये प्रति महिना आहे. लक्षात ठेवा, जितका जास्त वेळ तुम्ही संदर्भ पुस्तकामध्ये घालवाल पण आपले डेली स्टडी टार्गेटचा यूज करून आणि PYQ सोडवाल तितक्या जास्त लवकर तुम्हाला यश जे आहे ते मिळू शकेल. विनाकारण इकडे तिकडे वेळ नका वाया घालवू. फार वेळ खूप प्रिशियस आहे आत्ताचा. हे 3-4 महिने तर फार महत्त्वाचे आहेत आणि स्पेशली जानेवारी आणि फेब्रुवारी महिना तरी फार मोठा गरजेचा आपला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पण पकडू आपण, फार गरजेचे 3 महिने आहेत. ह्याच्यामध्ये जर तुम्ही स्टडी टार्गेट करायला मिस झाला खूप मोठी अपॉर्च्युनिटी तुम्ही जी आहे ते मिस आउट करू शकाल. ठीक आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही सर्वांनी एनरोल करून घ्या. कसा प्रवेश घ्यायचा आहे? 9175004691 हा नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा MPSC टाइम्स म्हणून. ठीक आहे. MPSC टाइम्स म्हणून हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये. त्याच्यानंतर हाच नंबरवरती तुम्ही UPI ने करू शकता तुमचं पेमेंट आणि त्याच्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट ह्याच व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती तुम्ही पाठवू शकता. उद्या सर्वांना मी या ग्रुपमध्ये जे आहे ते तुम्हाला ऍड करून घेईन. ठीक आहे. फक्त मेसेज करताना तुम्हाला कंबाईनसाठी जॉईन व्हायचं आहे की राज्यसेवेसाठी जॉईन व्हायचं आहे हे तुम्ही निश्चितपणे सांगा. म्हणजे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल आणि तिथे तुम्हाला डेली स्टडी टार्गेट जे आहे ते तुम्हाला मिळू शकेल डे टू डे बेसिसवरती. त्याच्यामुळे निश्चितपणे सर्वांनी याच्यामध्ये एनरोल करून घ्या. आणि जर तुम्ही स्वतःहून जर प्रिपरेशन करत असाल तर सांगितलेले टार्गेट जे आहे ते तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे. तरच तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो चांगल्या प्रकारे क्लिअर होऊ शकेल आणि तुमची पूर्वपरीक्षा डेफिनेटली निघू शकेल. पण या गोष्टी सर्वांनी तंतोतंत फॉलो करण्याचा निश्चितपणे सर्वांनी प्रयत्न करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.